नमस्कार, मी चैतन्य मंगल सर्जेराव साळे. सध्या पुरवठा शाखेमध्ये कार्यरत आहे. माझं सिलेक्शन BMC मध्ये झालं होतं. हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण की तुम्हाला शिकवणारा माहिती देणारा पण कुठेतरी एक्झाम पास झालेला पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. तर आज आपण महसूल सेवक, जे की जुनं नाव त्याचं कोतवाल होतं, आता नवीन नाव महसूल सेवक झालेलं आहे, त्याच्या पदाबद्दल, त्याच्या कामाबद्दल, त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल, या सर्व बाबीबद्दल आपण थोडक्यात आज आढावा घेऊया. तुम्ही शायरी पाहिलीच असेल, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगा और जीने का मजा भी आएगा. ही शायरी ही तुमच्यासाठी का लिहिली आहे? बऱ्याच दिवसापासून स्पर्धा परीक्षा करणारे तरुण अभ्यासक्रमामध्ये गुंतलेले आहेत, अभ्यास होत नाही, एक्झाम येतात, प्रिलिम्स होते, मेन्स होते, 1-2 मार्काने कुठेतरी जातात. आणि आता बरेचसे माझे मित्र पण अभ्यासक्रमासोबतच थोडंसं पार्ट टाइम जॉब वगैरे करत आहेत. त्यांच्यासाठी ही शायरी आहे की तुम्ही थकून जाऊ नका, काळजी करू नका. येणारा काळ हा आपलाच असेल. सध्याचा काळ जरी संघर्षाचा असला तरी येणारा काळ नक्की तुम्ही गाजवणार आहात. प्रामाणिकपणे अभ्यास करा. गट क ची एवढी मोठी जाहिरात आहे, सोबतच आता महसूल सेवकची पण जाहिरात आलेली आहे. काहीतरी जॉब पार्ट टाइम करण्यापेक्षा एक सरकारी नोकरी असावी, जसं असा गावाकडच्या लोकांचा हट्ट असतो, पाहुण्या रावळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. त्यासाठी आज आपण कोतवाल किंवा महसूल सेवक जे पद आहे त्याबद्दल आपण माहिती सांगू. ही शायरी खास त्या विद्यार्थ्यांसाठी जे मागच्या 4-5 वर्षापासून अभ्यास करत आहेत. तुम्ही बोर्डवर पाहतच आहात, हे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचं एक पत्र आलेलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना. जिल्हाधिकाऱ्यांना काय पत्र आलेलं ते पाहूया आपण. बघा, हे प्रति सर्व जिल्हाधिकारी, विषय महसूल सेवक कोतवाल पद भरती 2026 बाबत. 2026 मध्ये जी पद भरती करायची आहे त्या संदर्भात हे पत्र आलेलं आहे. बघा काय म्हणतो शासन निर्णय. महसूल वन विभागाच्या शासन दिनांक 5 सप्टेंबर 2013 नुसार, ठीक आहे, आपल्याला कशाची भरती करायची इथं? महसूल सेवक हे नवीन नाव आलेलं आहे. पूर्वीचं नाव होतं कोतवाल. कोतवाल पद हे परंपरेने आलेलं होतं, पण नंतर स्वातंत्र्यानंतर आपण हे परंपरा बंद केलेली आहे. कोतवालाच्या घरात कोतवाल व्हायचे, असं पिढ्यानपिढ्या चालू राहायचं, पण ते आता बंद करून आता एक्झाम वगैरे घेत आहेत. पत्र दिलेलं आहे पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना. आता बघा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे. या पत्रामध्ये कधीचे बघा 31/5/2026 नुसार रिक्त पदे किती? 2912 इतक्या महसूल सेवकाची पदे रिक्त भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे काय? आता लवकरच ही पद भरती होणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, कशा आहेत, त्या आपण बघून घेऊया. ठीक आहे, महसूल सेवक माहिती 2026 बाबत बघा. आता इथं बघा, मंजूर पदे किती? छत्रपती संभाजीनगरचे 500 आहेत. भरलेले किती इथं? 217. म्हणजे रिक्त किती? 283. तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, सर 283 ला 283 जाहिरात येईल का? ठीक आहे, 283 ची जाहिरात आली तर ठीकच आहे ना, नाही आली तर पण 200+ येणारच आहे. इथं कुठं नाही, पण ही कुठली एका जिल्ह्याची आहे, ही एका जिल्ह्याची आहे. अशाच बघा, जालन्याची आहे, परभणीची आहे, मराठवाड्यात सर्व जिल्ह्याची आहे. इथं बीडची पण आहे, धाराशिवची पण आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. सर्व अशा जिल्ह्यांची आहे, तर नगरची पण आहे. ठीक आहे, मुंबई शहरला इथं जागा नाहीत. मुंबई शहरला इथं जागा नाहीत, हे लक्षात राहू द्या, मुंबईवाले. ठीक आहे, बाकी सर्व जिल्ह्यांची इथं जाहिरात आलेली आहे. जाहिरात आलेली आहे म्हणण्यापेक्षा जागा किती रिक्त आहेत, भरल्या किती आहेत? एकूण जागा होते बघा 12,978. त्यापैकी 10,600 जागा भरलेल्या आहेत. 2912 जागा रिक्त आहेत. 2912 जागांपैकी किमान 2,500 जागांची तरी जाहिरात येऊ शकते. मग आता याबद्दल काय पात्रता आहे, निकष काय आहेत? पात्रता हा प्रत्येक वेळेस जिल्हाधिकारी ठरू शकतो. म्हणजे पूर्वी कसं 7वी पास पात्रता होती, त्याच्यानंतर काही जिल्हाधिकाऱ्यांनी 10वी पास केली, काही 12वी पास केली. पण इथं फॉर्म भरणारा व्यक्ती हा 7वी पासच असतो का फक्त? नाही, किमान वय 18 वर्ष लागते तुम्हाला कम्प्लीट. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता इथं मागच्या जी 2023 ची भरती झाली होती, तर BSc BEd केलेले, MSc BEd केलेले, सेटनेट झालेल्या मुलांनी पण हा कोतवाल भरतीचा फॉर्म भरला होता. कारण की सध्या वस्तुस्थिती एवढी बिकट आहे, परिस्थिती एवढी अवघड आहे की मुलांना कुठल्याही प्रकारचा जॉब पाहिजे आहे. म्हणजे जॉबसाठी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलं नेहमी फॉर्म भरतात. त्यामुळे जे गावाकडचे मुलं आता नवीन तयारी करत आहेत, जे खेड्यापाड्यामध्ये मुलं अभ्यास करत आहेत, किंवा ज्यांना वाटतं आता कोतवालची जाहिरात येणार आहे आणि मी पास होतो आणि मी हे पुस्तक वाचतो, असं करतो तसं करतो, तसं कलवून चालणार नाही. तुम्हाला प्रॉपर नियोजन करावं लागेल अभ्यासाचं, तुम्हाला प्रॉपर अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही पास होणार आहात. आपण बघूया नेमके प्रश्न कशा पद्धतीने येतात, प्रश्नाचं स्वरूप काय असतं, पेपरची डेट किती असते, पात्रता काय आहे, मानधन किती आहे, पगार आहे, नेमणूक कोण करतं, याबद्दल आपण माहिती बघूया. चला, सर्वात पहिल्यांदा आपण बघू पात्रता काय आहे. पात्रता ही सदरील जिल्ह्याचा जिल्हाधिकारी ठरवू शकतो, त्याच्याकडे ते पावर्स आहेत. जुनी पात्रता होती 7वी पास. ठीक आहे, नंतर काय केलं, काही जिल्हाधिकाऱ्यांनी 10वी केलं, काहीनं 12वी पण केलेलं आहे. ठीक आहे, 10वी प्लस 12वी पास साधारणतः ज्यांची पात्रता आहे त्यांनी सदरील पदासाठी तयारी करण्यासाठी कुठलीही हरकत नाही. त्यांनी ही तयारी करायलाच पाहिजे. प्रत्येकानं
फॉर्म भरायलाच पाहिजे, कारण की जॉब आपल्याला असणं गरजेचं आहे. जॉब कुठलाही असो, जॉब असतो, सरकारी असतो, ठीक आहे. तर महसूल सेवक जो आहे, महसूल सेवक, याची एक्झाम कोण घेणार हो? जिल्हाधिकारी काय करणार? जिल्हाधिकारी एक्झाम घेणार का? नाही. जिल्हाधिकारी संबंधित तहसीलदारांना पत्र पाठवणार, प्रत्येक जिल्ह्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवणार. आता पेपर सेट कोण करतो? जिल्हाधिकारी करू शकतात, किंवा तहसीलदार सेट करू शकतात, किंवा एसडीएम पण सेट करू शकतात. पण एक सामान्यपणे हे तालुक्या लेवलला एक्झाम होते, बऱ्याच ठिकाणी जिल्हा लेवलला पण होते. प्रत्येक तालुक्यात ही एक्झाम होऊ शकते, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा पात्रतामध्ये जर बघितलं आपण, मी क्वालिफिकेशन सांगितलं, त्यानंतर तो भारतीय असावा, हे तर सगळ्यांना माहिती आहे क्वालिफिकेशन पात्रता पाहिजे. तो संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असावा. समजा मी बीडचा आहे आणि मी नगरला फॉर्म भरतोय, हे चालणार नाही. मी बीडचा आहे, मी जालन्याला फॉर्म भरतोय, हे चालणार नाही. तुम्ही त्याच जिल्ह्याचे तिथलेच रहिवासी पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे महत्वाचे अट आहे की जागा नाही, आता नांदेडला जागा जास्त आल्या तर मी नांदेडचा फॉर्म भरतो, नाही अहिल्यानगरला जागा जास्त आल्या तर मी तिथला भरतो, नाही नागपूरला कट ऑफ कमी लागतो मी तिकडचा फॉर्म भरतो, असं नाही. सर्वांनी जे मुलं कॅटेगरी मध्ये एससीबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, त्यांनी डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा, ठीक आहे. 10वी पास असाल, तुमची 10वी सनद घेऊन ठेवा, 12वी सनद घेऊन ठेवा, डिग्री झालेली आहे डिग्री घेऊन ठेवा. असे वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवा. पडताळणीला देखील तुम्ही बाहेर पडू शकतात. मागच्या वेळेस मला वाटतं 350-400 रुपये काहीतरी डब्ल्यूची फीस होती आणि ओपनची फीस 500 होती. ज्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच कॅटेगरीचं चलन करायचं तुम्हाला. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याचं चलन करावं लागतं तुम्हाला, ते चलन तिथंच करायचं. तुम्ही कास्टमधून फॉर्म भरतात, आता माझा एक मित्रांनो फॉर्म भरला होता ईडब्ल्यूएस मधून, पण त्यानं काय केलं, फॉर्म भरला ईडब्ल्यूएस मधून आणि चलन केलं ओपनचं, तो फॉर्म गृहीत धरला गेला ओपन मध्ये. त्यामुळं ही काळजी घ्या. नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष जाहिरात येईल त्यावेळेस मी आणखी हा व्हिडिओ बनवलोच. पण आता बघूया आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे, ठीक आहे. तर प्रश्न संख्या याची बघा, जवळपास 50 प्रश्न असतात. 50 प्रश्न 100 गुण. जसं एमपीएससीला सिलेबस आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, इतिहासाचे 10 प्रश्न, भूगोलाचे 10 प्रश्न, राज्यघटनेचे 15 प्रश्न, मॅथ रिजनिंगचे 20 प्रश्न, तसं याला स्पेसिफिक असं कुठलाही सिलेबस नाही. म्हणजे काय हो, जे तयारी स्पर्धा परीक्षा करत आहेत मुलं, त्यांनी स्पेशली कोतवालची तयारी करायची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यास चालू राहू द्या. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, जिल्हा विशेष घ्यायचंय. काय घ्यायचंय तुम्हाला? जिल्हा विशेष. तुमच्या जिल्हा विशेष मध्ये तुमच्या जे जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमच्या जिल्ह्यामधून कुठली नदी वाहते, तिचा उगम कुठं होतो, त्या नदीच्या किनारी असणारं शहर कोणतं आहे, या सर्व गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, तुमच्या जिल्ह्याचे तहसीलदार, तालुक्याचे तहसीलदार कोण आहेत, कलेक्टर कोण आहेत, या सर्व गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. तुमच्या जिल्ह्यातून कोणी राजकीय व्यक्ती होतं का ज्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे, किंवा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. भारताचं मंत्रिमंडळ आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. संरक्षण मंत्री कोण आहेत, परराष्ट्र मंत्री कोण आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडीवरती प्रश्न पडतात. तर क्रीडा विशेषपणे क्रीडा घडामोडीकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. क्रीडेवरती जास्त प्रश्न पडतात. मला वाटतं मागच्या एक्झाम मध्ये पीवायक्यू आला होता. पीवायक्यू, हा बऱ्याच मुलांचा एक प्रश्न होता, सर पीवायक्यू म्हणजे काय? मागच्या मी व्हिडिओ टाकला होता पीवायक्यू नवीन मुलांना माहिती होतं. पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे काय, जुन्या प्रश्नपत्रिका, त्याला पीवायक्यू म्हणतात. हा एक कमेंट आली होती, मला मेसेज पण आला होता, सर पीवायक्यू म्हणजे काय, ते त्यामुळे सांगितलं तुम्हाला. तर जुन्या प्रश्नपत्रिका काढायच्यात. मागच्या कोतवालच्या किंवा तुमच्या महसूल सेवकाच्या भरतीमध्ये प्रश्न आला होता की संतोष ट्रॉफी कोणत्या खेळासंदर्भात आहे, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळासंदर्भात आहे, असे प्रश्न पडतात. दिलीप ट्रॉफी कुठल्या संदर्भात आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, खेळाडू आहेत, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत, असं ते प्रश्न येत असतात. त्यामुळं क्रीडा हा टॉपिक करणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर पुढचा माझा जो करंट अफेअर मध्ये काय, पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार असतील, क्रीडाविषयक पुरस्कार असतील, हे पण खूप महत्वाचं आहे. कुठल्या खेळाडूला कुठला पुरस्कार भेटला, तर महाराष्ट्र भूषण थोडंसं डिटेलमध्ये करावं लागेल. सुरुवात कुठून झालेली आहे, पहिला महाराष्ट्र भूषण कुणाला भेटला, पहिला महिला महाराष्ट्र भूषण घेणारे कोण, किंवा महाराष्ट्रातल्या व्यक्तींना विशेष कार्य काय केलेलं आहे त्याच्यावरती पण पेपरला प्रश्न पडतात. त्याच्याकडे तुम्हाला गरजेचं आहे. आणि जे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचा देखील अभ्यास करायचा गरजेचा आहे. मागच्या वेळेस त्याच्यावरती प्रश्न पडला होता. 4 धाम जे आहेत ते कुठे कुठे आहेत, 4 धाम कुठले आहेत. जनरली मुलांना वाटतं केदारनाथ, बद्रीनाथ हे 4 धाम आहेत, ते तिथलेच आहेत. पण ऍक्च्युली 4 धाम कुठले, तर रामेश्वरम आहे, जगन्नाथपुरी आहे, तुमचं गुजरात मधलं मंदिर आहे. 4 धामाचं हे आहेत, हे 4 धाम आहेत. फक्त उत्तराखंड मधले आहेत का नाही, असं पेपरला प्रश्न फिरवले जातात. त्याच्यानंतर मला वाटतं आणखी एक प्रश्न आला होता बघा, उज्जैन हे शहर कुठल्या नदीच्या किनारी आहे. भरपूर मुलं चुकले, त्यांना वाटलं उज्जैन मधून नर्मदा नदी वाहते, बऱ्याच मुलांनी नर्मदा नदी केलं, काही तापी केलं, पण उत्तर वेगळंच होतं, शिप्रा नदी त्याचं उत्तर होतं. असे पण प्रश्न पेपरला येतात, ठीक आहे. सीडीएस भारताचे पहिले कोण होते, म्हणजे पहिलं कोण,
पहिलं व्यक्ती, पहिलं कार्य, पहिल्या वेळेला ज्या घटना आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, सुरुवातीला तुम्ही काय करा, तुमचा जो अभ्यासक्रम चालू आहे, काही जण आता गट्टची तयारी करतात, गट्ट म्हणजे तलाठीची तयारी करतात, काही जणांनी मेन्स दिलेली आहे, काही आणखी ते आहे, सध्या तुम्ही त्याच्याकडे फोकस ठेवा. आणि ज्या वेळेस तुम्हाला जाहिरात येईल, फॉर्म येईल, 1500 पेपर येईल, त्यावेळेस मग तुम्ही जिल्हा विशेष घ्या आणि क्रीडा घडामोडी वाचून काढा. ठीक आहे, हे झालं त्याचा अभ्यासक्रम, त्या संदर्भातल्या असणाऱ्या बाबी. कुठलं तरी एक पुस्तक घ्या, कोतवाल भरती संदर्भातलं, त्याच्या घेतलं तरी चालतंय, काही अडचण नाही. विद्याभारती प्रकाशनाचं जिल्हा विशेषचं पुस्तक खूप छान आहे, ते वाचा. मराठीचे प्रश्न येऊ शकतात. आता तो संबंधित पेपर सेटरचा माइंडसेट आहे. जर तो समजा एखाद्या दिवस मराठीत MA झालेला असेल पेपर सेटर, तर तो मराठीचे 4 प्रश्न टाकणारच आहे. त्यामुळं ह्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. इंग्लिशच्या मागच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रश्न आलेले दिसले नाहीत मला, पण बघा. जर तुम्हाला मागच्या जुन्या कोतवालचे प्रश्न पाहिजे असतील तर मी सरांना स्क्रीनवरती नंबर द्यायला होतो, नंतर त्या सरांना तुम्ही व्हॉट्सअप करा, मग सर तुम्हाला ते क्वेश्चन पेपर पण पाठवतील आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, आता बघूया आपण कामाचं स्वरूप काय आहे. ठीक आहे, कामाचं स्वरूप काय, सगळ्यात मेन गोष्ट काय असते, कामाचं स्वरूप. कारण की तुम्हाला माहितच नाही नेमकं काम काय आहे, त्याच्यानुसार कळणार नाही. मग याची नेमणूक कोण करतो, तहसीलदार करतो नेमणूक. कामाचं स्वरूप काय आहे, तहसील कार्यालयात अंतर्गत येणारे जेवढे तुमचे तलाठी कार्यालय आहेत, मंडळ कार्यालय आहेत, तिथं तुम्हाला फील्ड वर्क आहे. तलाट्याच्या हाताखाली तुम्ही काम करू शकतात, त्यानंतर मंडळ अधिकाऱ्याच्या हाताखाली तुम्ही काम करू शकतात. मग कामाचं टायमिंग आहे का रे काही, यस, 9:45 ला तुम्हाला ऑफिसला हजर राहणं गरजेचं, ते 6:15 पर्यंत तुमचं कामाचा टाइम असतो. तसं कोतवाल किंवा महसूल सेवक हा 24 तास कामावरती असतो, असं शासकीय शासनामध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्ही हे तुमचं ऑफिस टाइम आहे, ह्या ऑफिस टाइम मध्ये तुम्ही ऑफिस काम करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला टपाल वाटण्याचं काम आहे, टपाल वाटप करणं. टपाल म्हणजे तुमचं पोस्टातला टपाल नाही बरं का, ऑफिसला जे आलेले लेटर असतात, जिल्हाधिकारी कार्यालयातून, तलाठी कार्यालयात, तहसील कार्यालयातून, गाव पातळीवरती तुमचं महत्वाचं काम आहे. फील्ड वर्क जास्त आहे. ऑफिसला आलात तर आतापर्यंत काही बरेचसे कोतवाल हे पुरवठ्यामध्ये पण होते, त्यांच्याकडे DO लॉगिन पण होते, RCMS कामकाज करायचे, असं बी होतं. बरेच कोतवाल तलाट्याच्या हाताखाली असतात, काही कोतवाल चांगले थोडेसे हुशार असतात, शिकलेले असतात, त्यांना ऑफिसमध्ये पण बरंच वर्क दिलेलं असतं. त्यामुळे कामाचं स्वरूप फिक्स नाहीये. दोन फील्ड वर्क पण काम आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये पण काम आहे, दोन्ही पण काम आहे. सर सगळं झालं, पगार काय हो, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण बघूया पगार असते की त्याला फिक्स मानधन असतं. मानधन किती आहे त्याला, मानधन आहे जवळपास 15,000. ठीक आहे, मी काल एक माझा मित्र महसूल सेवक आहे, त्याला फोन केला, तो म्हणला सर 16,500 सध्या मला मानधन येते, 16,500 येते. आणि म्हणलं आणखी काही हो, मला सर टपाल वगैरे वाटत असो, मग TADA येतो, म्हणजे साधारण मला जवळपास 20,000 मला माझा पगार जातो म्हणला तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मी काल हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी कॉल केला, प्रत्यक्षात विचारलं नेमकं काय आहे, कसं आहे. त्यानं सांगितलं मला की सर 20,000 मला मानधन पडतं. ठीक आहे, 16,500 तर त्याला आता इन हँड सॅलरी येते, TA वगैरे काढून सगळं येऊन 20,000 त्याला पगार पडतो. सर पगार झाली, सुट्ट्या असतात का, यस, सुट्ट्या हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात आवडीचा विषय असतो तुम्हाला. हे बघा, ऑफिसला असाल दर शनिवार रविवार सुट्टी तुम्हाला, शनिवार रविवार. सांगा बरं, वर्षभरात शनिवार रविवार किती असतात, 365 दिवसामध्ये जवळपास 52 शनिवार आहेत, 52 रविवार आहेत. 52 गुणिले 2 करून घ्या, शनिवार रविवार 2, 104 सुट्टी इथं झाले. 8 CL असतात तुमचं. CL म्हणजे काय, कॅज्युअल लिहू, किरकोळ रजा 8 आहेत तुम्हाला. ठीक आहे, अर्जित रजा वर्षाला, अर्जित रजा 1 जानेवारी तुम्ही जॉईन झाले, तुमच्या खात्यामध्ये 15 अर्जित रजा येतात, 1 जुलैला 15 अर्जित रजा येतात. एकूण तुम्हाला अर्जित रजा आहे 30. ह्या 30 अर्जित रजा, ह्या 8 CL, ह्या 52 गुणिले 2 ह्या वेगळ्याच, येणारे सण वार असणारे ते वेगळेच. सुट्ट्या भरपूर आहेत, कामाचा ताण पण आहे, पण सुट्ट्या पण आहेत. मग तुम्ही ज्या ठिकाणी प्रायव्हेट मध्ये समजा ज्यांना जॉब करायची इच्छा नाही, 10,000 15,000, त्यांनी नक्कीच ह्या पदाकडे थोडंसं बघून थोडासा अभ्यास केल्याने जमणार आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे, हे बाबी आता ऑफिस मधल्या कंत्राटी ऑपरेटरसाठी यांसाठी, की बाबांनो तुम्हाला असं वाटत असेल 4 वर्षापासून 5 वर्षापासून मी तहसीलदार साहेबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कलेक्टर साहेबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर तुम्ही तो भ्रमाचा भोपळा फुटून टाका. पेपर मॅनेज होत नाही, काही ठिकाणी झाले, जालन्याला मागच्या वेळेस झालं होतं प्रकरण, मग ते आणखी पण सुटलं नाही भाऊ. त्यामुळं पेपर भेटेल मला आणि मग मी काही नाही, मला गरज नाही, फॉर्म भरला की पास होतो, साहेबाजवळचा आहे, आमदार साहेबाजवळचा खासदार, असलं काही होत नाही भाऊ, पेपर काय फुटत नाही. त्यामुळे तुम्ही देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या भ्रमात राहू नका, मी 5 वर्षापासून तहसीलमध्ये प्रायव्हेट होऊन जॉब करतोय, आता मला घेणारच आहे, असं तसं नाही. कुणी आम्ही बघितलंय, कोणी कुणाला घेत नसतं. अधिकाऱ्याचं पद महत्वाचं असतो. तुमच्या संबंधासाठी तो जर त्याला घेऊ शकत असेल तर त्याची नोकरी पण धोक्यात देऊ शकते. त्यामुळे कुणी रिस्क घेत नाही. जे ऑपरेटर लोक आहेत त्यांनी देखील अभ्यासाला लागा. कंत्राटीवरून तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये येण्याचा प्रयत्न करा. याचं प्रमोशन काय असते,
याचं प्रमोशन नंतर तुमचं शिपाई होतं, शिपाई प्रमोशन होतं, कोतवालचं वरील प्रमोशन शिपाई होतं, शिपाई नंतर तुम्ही कारकून होऊ शकता, नंतर अव्वल कारकून होऊ शकता. प्रमोशनचं काही असू द्या, सध्या आपल्याला जॉब गरजेचा आहे. स्वतःच्या तालुक्यात भेटायला जॉब हे महत्वाचं आहे. घरची भाकर मस्त खायची, मेसचा डबा खुस्त लांबच्या शहरात जाऊपेक्षा घरी राहून तुम्ही मस्तपैकी 10, 15, 20 हजारात व्यवस्थित करू शकता. सोबत तुमची शेती भीती बघू शकतात. एवढं सांगतो, थांबतो. बऱ्याच मित्रांनी मला कॉल केलेला आहे की सर पोलीस भरतीबद्दल थोडासा व्हिडिओ बनवा. पोलीस भरती संदर्भातली एखादी जाहिरात किंवा माहिती जरी आली ऑथेंटिक माझ्याकडे, तर नेक्स्ट व्हिडिओ आपण पोलीस भरती बनवू आणि वनरक्षक भरतीबद्दल सुद्धा बनवू. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही लाईक आणि शेअर केल्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मिळतील. या व्हिडिओचं टार्गेट एक आहे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. मग नंतर मी नवीन व्हिडिओ बनवतो. जवळपास 200-300 सबस्क्रायबर कमी आहेत, त्यामुळे तुम्ही शेअर करा आणि 1000 सबस्क्रायबर करून टाका. 1000 सबस्क्रायबर झाले की आपण पुढचा व्हिडिओ बनवूया.